मराठवाड्याचे शिक्षक आमदार पी जी दस्तुरकर 92ला जेव्हा निवडून आले तेव्हा पहिला सत्कार शारदा भवन हायस्कूलला ठेवण्यात आला होता. माननीय कमलकिशोरजी कदम हे त्याचे अध्यक्ष होते आणि माजी आमदार डी के देशमुख जे अजूनही हयात आहेत, ते 74 ते 92, 74 ते 80, 80 ते 86 2 टर्म शिक्षक मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी भाषणाच्या वेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी कसं 74 ते 80, 80 ते 86, 86 ते 92 या घटनाक्रमात संघटनेचं प्राबल्य असलेल्या मतदारसंघात कसं राजकारण केलं हे सांगत आहेत. कृपया ऐकणे. माजी शिक्षक आमदार डी के देशमुख प्रस्तावना करतायत श्री शृंगे सर, जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ त्यावेळेचे, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको. दस्तुरकर निवडून नाही आले तर नांदेडच्या नवीन पुलावरून आत्महत्या करावी लागेल आपण सर्वांना चळवळीत काम करणाऱ्या लोकांना असे चळवळीत विचार त्यांनी दीडच्या बैठकीत मांडले. असे डी के देशमुख माजी आमदार शिक्षक आमदार त्यांना विनंती करतो की त्यांनी भाऊ पावळे आणि या राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमचे मित्र कमलकिशोरजी त्यांचा आपण सत्कार करतो आहोत. असे माझे मित्र सर्व माझे मित्रमंडळी, मला आठवण झाली एका वेगळ्या सभेची. वक्त्यांची भाषणं वाढू लागली. सभागृहातला श्रोतवृंद जरा चोळबुळ करायला लागला. त्याच ठिकाणी माणसे थोडीशी इकडून तिकडे मांडणी हवायला लागली. कधी कधी होताच संयोजन करीत असताना बऱ्याच अडचणी येतात, हे मला माहिती. सगळ्यांची मनं राखायची असतात, पण आपल्याला किमान एवढी लक्षता घ्यायला पाहिजे, किमान ऐकायला माणसं बसली पाहिजे. एकदा असंच झालं की एका कार्यक्रमाला मुद्दाम एक चांगला पाहुणा बोलावला आणि नवीन कुणीतरी बोलायला नाही म्हणून मंडळी जरा समोर येऊन बसतात. म्हणजे ऐकायला मिळेल पण पाहायला मिळेल. पण काही मंडळी फार हुशार असतात, ती मागे बसतात. त्यांना माहिती एखाद्या भाषण जर मागच्या भाग जात आहे तर पुन्हा येत आहे तर पुन्हा जात आहे पुन्हा येत. समोरच्या माणसाला शिष्टतेने उठता येते, मला दिसत नाही. पण एक वाक्य असा तो पाहुणा बोलायला चालू आहे. मला तुमच्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. तुम्हाला ज्यांनी या ठिकाणी पाहुणा बोलावले त्यांचा मला काय गणेशाला बाळ करायचे कुठे बसले ते मागे जाऊन बसले. त्यांना माहिती की आपल्याला हे देखील मानसशास्त्र आहे. सभेचं संयोजन आयोजन आणि पूर्ण हे मानसशास्त्र आहे. पण मी आता म्हणालो आमच्या नंदकुमार देवांना की आम्ही शिक्षण खात्यातले माणसं आहोत. आम्हाला जी ट्रेनिंग दिली जाते यांच्या खात्याकडनं, तर प्रस्तावनेपासून सुरुवात होती. प्रस्तावना, हेतू, कथन, नंबर 3, 4, 5 एक जरी पाहिजे आमची चुकली क्षमा नाही आपल्याला. शिक्षण करणार कसं डी के देशमुख आणि दस्तुरकरांच्या 74 सालीच्या दस्तुरकरांच्या उमेदवाराला डी के देशमुखांनी पाडलं. म्हणजे 74 सालीच्या दस्तुरकरांनी डी के देशमुखांचा विरोध केला. 80 सालीच्या दस्तुरकरांनी पुन्हा डी के देशमुखांचा विरोध केला. 86 साली राजाभाऊला यांनीच निवडून आणलं, मला पाडलं. राजाभाऊनी माझे सेक्रेटरी, माझ्या संघटनेच्या सेक्रेटरीला फोडून त्यांच्या खांद्यावर बंदूक दिली आणि माझ्यावर गोळी काढली. मी तेच केलं की त्यांचा सेक्रेटरी बाहेर काढला, त्यांच्या खांद्यावर बंदूक धरून त्यांच्यावर गोळी काढली. आणि या दस्तुरकराबरोबर डी के देशमुख कसे यासाठी डी के देशमुख आले या ठिकाणी की मराठवाड्याच्या शिक्षण क्षेत्रातले प्रश्न, शिक्षक चळवळीतले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सातत्यानं पाठपुरावा त्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये झाला पाहिजे. हे कशाकरता सभागृह आपले, हे कशाकरता आम्ही जागा निर्माण केल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानले पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी.